सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। आता आज कुठलीही गोष्ट सुरू करायची म्हटलं की पहिल्यांदा आपण प्रार्थना करतो। त्याच्याप्रमाणे गुरुकुलामध्ये गुरु शिष्यांच्या संवादातून हे पहिलं प्रकरण या उपनिषदाचं चालू आहे आणि म्हणून ते गुरु आणि शिष्य हे प्रार्थना करतायत। आपण करतो ना प्रार्थना, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। संपूर्ण कार्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नको आणि ते कार्य पूर्णपणे विघ्नाशिवाय पार पडू द्या, अशी प्रार्थना करतो आपण। अशाच प्रकारची प्रार्थना इथे फक्त शिष्य प्रार्थना करत नाहीयेत,
किंवा गुरु असं सांगत नाहीत, तुम्ही जरा प्रार्थना उरकून घ्या, मी आलोच, प्रार्थनेची गरज तुम्हाला आहे मला नाही, असं म्हणत नाही आहेत गुरु. तर पूर्वी एक गुरुकुलामध्ये, कारण हा विषय जो आहे आत्मज्ञानाचा, हा जो विषय आहे तो अतिशय नाजूक विषय. त्यामध्ये दुसऱ्याला शिकवत असताना दुसरा मार्ग सोडून तो जाता कामा नये. एक तर त्याला तो कठीण वाटू नये विषय, दुसरं म्हणजे त्याला तो रुक्ष वाटू नये विषय. कारण संसारात कशी मजा असते ना मायेमध्ये, आणि मायेमधूनच सगळी माणसं पार पडतात. त्यामुळे असं वाटता कामा नाही की हे अध्यात्म म्हणजे वृक्ष आहे, अतिशय कोरडं जीवन आहे, मग सगळे शिष्य दुरावतील. त्याच्याचप्रमाणे ते अतिशय मजेशीर आहे, अतिशय मनमोहक आहे असंही वाटतं कामा नये. त्याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. अशा सगळ्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर हे जे शास्त्र शिकवणारे जे गुरु आहेत त्यांची या बाबतीत फार मोठी जबाबदारी आहे असं ते गुरु स्वतःच मानतात. मुळी शिष्यांबद्दल त्यांना अतिशय आपुलकी आहे, आपलेपणा आहे, शिष्याचं कुठेही नुकसान होता कामा नाही, शिष्याबद्दल दुजाभाव नाही आहेत. की त्याचं कारण ते शिकलेलेच आहेत ना, सर्वत्र परमेश्वर आहे, संपूर्ण त्यांना ज्ञान आहे, त्याच्यामुळे दुजाभाव नाही आहे किंवा तो कमी बुद्धीचा आहे असा भाव नाही आहे. मुख्य म्हणजे प्रत्येकजण इथे आत्मज्ञान घेण्यासाठी आला आहे, ते त्याचं फार नशीब थोर आहे असाच भाव आहे. आणि म्हणून गुरु त्यांची खूप मोठी जबाबदारी समजतात. अतिशय हळूवारपणे ते शिष्यांबरोबर प्रार्थना करतायत. हे एवढं मोठं जबाबदारीचं काम घेतलंय, पण गुरुला काय आणि शिष्यांना काय, सगळंच कसं अनुकूल होऊ दे हे शिक्षण प्राप्त करेपर्यंत. कारण सगळंच अनुकूल आहे आजूबाजूला. म्हणजे एक उदाहरण आहे बघा, 1947 सालापूर्वी देश स्वतंत्र नव्हता. त्यावेळी प्रत्येकाच्या क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या मनामध्ये तळतळ लागली होती, सल होती. ब्रिटिशांच्या हाताखाली आपण राहतो आहोत आणि हाल अपेष्टा सोसाव्या लागतात, हे चित्र बदललं पाहिजे. प्रत्येकाच्या मनात तळमळ होती. त्या मानाने सुंदर हवेत संध्याकाळी मनमोहकपणे आपण फिरायला जाऊ शकतो, शतपावली करायला जाऊ शकतो, आनंदाने राहू शकतो. हे कशाच्या जोरावर? देश स्वतंत्र आहे म्हणून. अशा अनेक गोष्टी आहेत. कोरोना नाही म्हणून
आपण सुखात राहू शकतो. नाही तर मनामध्ये भीती आहे, त्रास आहे, तळमळ आहे, काळजी आहे, तर आपण हे शिक्षण कसं काय घेऊ शकणार. आणि म्हणून हा मंगलाचरणाचा प्रघात आहे. मंगलाचरणाला अतिशय महत्त्व आहे. कोणतंही काम म्हणजे हे जे शिक्षण आहे हे डायरेक्टली सुरू करणं म्हणजे उन्मत्तपणा आहे. सरळ शब्दात सांगायचं तर असंच आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवसाला प्रत्येक अभ्यास करण्यापूर्वी आपण प्रार्थना करतो. कारण आम्ही हा अभ्यास करण्याचा घाट घातलाय. पण परमेश्वरा तू काहीही कर आणि बाकीचं सगळं अनुकूल राहू दे. बघा तुम्ही काय होतं माहिती आहे, प्रत्येकाला माझ्या सकट सगळ्यांना हा अभ्यास करता करता मध्ये काही अडचणी येतात, मध्ये हे होतं ते होतं, असं झालं तसं झालं, कारणं झाली, तब्येतीची कारणं झाली, गावाला जाण्याची कारणं झाली, पाहुणे आले. हे काय आहे? अभ्यास न होण्याची लक्षणं आहेत. हे कशावर आहे? सगळं विधात्याच्या हातात आहे. इथे आपली प्रार्थना कमी पडली होती. प्रार्थना मनापासून होत नाही म्हणजे श्रद्धा तेवढी नसते. आणि प्रत्येक गोष्टीला म्हणण्यापेक्षा सुद्धा या विषयात श्रद्धा, समर्पण याची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून सुद्धा मंगलाचरणाच्या निमित्ताने प्रत्येक उपनिषदात प्रार्थना केली गेलेली आहे. पण ह्याची प्रार्थना कालच्या इंट्रोडक्शनमध्ये त्याची माहिती आलेली आहे की पूर्वीच्या काळी ज्यावेळी वेद निर्माण झाले, वेदाचाच तर भाग आहे उपनिषद, उपनिषदही त्याच वेळी निर्माण झालेली आहेत. त्या काळामध्ये सगुण उपासना, राम, कृष्ण, हरी, शिवजी, ब्रह्मदेव हे प्रकार नव्हते. म्हणजे समाजामध्ये हे प्रकार नव्हते. देवतांच्या पूजा, यज्ञ होते आणि निसर्ग देवतांना सतत नमस्कार केले जायचे. संपूर्ण नैसर्गिक होता मनुष्य. आजकाल काय आहे माहिती का, अनेक गोष्टी कृत्रिम बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्या कृत्रिम बनवण्यामध्ये मनुष्य खूप अतिशय सक्सेसफुल झाला आहे. त्याच्यामुळे निसर्ग देवतांचं महत्त्व काय आहे, नैसर्गिकरित्या आपण राहण्याचं महत्त्व काय आहे. सूर्याला बघून घड्याळ ठरवलं जायचं. आता हा सूर्य आकाशात बरोबर कोणत्या स्थानावर आहे, अगदी अडाणी माणूस सांगेल की आता हा सुमार झालेला आहे, 11चा सुमार झालेला आहे सकाळचा. इतके लोक निसर्गाशी एकरूप होते. आणि ह्याच्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे की आम्हाला जर अभ्यास करायचा असेल, हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. पुढच्या जन्माची तयारी आहे हो, पुढच्या काळाची नाही. म्हणजे आम्ही काय करतो, वर्तमान काळात अभ्यास करतो, नोकरी करतो,
भविष्यकाळाची म्हणजे म्हातारपणाची आम्हाला काळजी असते, पण हा अभ्यास म्हणजे म्हातारपणाच्याही पलीकडे दुसऱ्या जन्माची तयारी आहे. ती जर केली नाही, कुठे जायचं असेल बाहेर आणि तयारी केली नाही तर कशी धावपळ उडते, टेन्शन येतं आणि तरीही काम पूर्ण होत नाही, फजिती होते. तशी पुढच्या जन्माची तयारी करून ठेवणं आवश्यक आहे. आणि ही तयारी पुढच्या जन्माची होण्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुकूल राहू दे आम्हाला, असं गुरु आणि शिष्य दोघंही प्रार्थना करतायत. मग त्याला तुम्ही मंगलाचरण म्हणा किंवा शांतीपाठ म्हणा किंवा मग प्रार्थना म्हणा. प्रार्थनेचं महत्त्व खूप आहे. प्रार्थनेमुळे आपण त्या विषयाशी एकरूप होण्यासाठी येतो. सगळे जे आपण उद्योग करतो दिवसभर किंवा आत्तासुद्धा 5 मिनटापूर्वी जॉईन होण्यापूर्वी काहीतरी एक वेगळे विचार होते, वेगळी घाई होती मनामध्ये, ते विचार घेऊन या विचारांमध्ये मिक्स व्हायला नको म्हणून प्रार्थना असते. तर ह्याची प्रार्थना या उपनिषदाची अशी आहे: ओम शं नो मित्र शं वरुणः शं नो भवत्यर्यमा शं नो इंद्रो बृहस्पतिः शं नो विष्णुरुक्रमः नमो ब्राह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मा भवतु हृद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांती शांती शांती. अर्थ बघा: ओम नः मित्र शं भवतु. शं म्हणजे काय माहिती आपल्याला? शंकर, कर करणारा. शं म्हणजे शुभ, शुभ करणारा. भलेही तो संहार करणारा देव वाटू दे, पण त्या संहारातून तो काहीतरी शुभ करणार आहे. अन्न नसतं, नसलेलं अन्न आपण झाडांना फेकून देतो, किंवा शेण हा गाईच्या दृष्टीने टाकाऊ पदार्थ पण झाडांसाठी तो उपयोगी. म्हणजे एका गोष्टीचा जरी अंत होत असला, नाश होत असला, तरी दुसरं काहीतरी चांगलं निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग. दूध जर नासलं तर त्याचं दही बनवता येतं, त्याचं. म्हणजे अवस्था जरी दुसरी दिसत असली तरी दुसरं उपयोगी गोष्ट बनते. त्याला म्हणायचं शं म्हणजे शुभ, शंकर. तो जरी नाश करणारा देव असला, त्या नाशातून काहीतरी नवनिर्मिती होत असते. मृत्यू हे आपण नाव दिलेलं आहे. मुळात शरीर हे मृतच आहे. मुळात शरीर हे मृतच आहे, कारण ते जड आहे. आपण त्याला मृत्यू असं नाव देऊन काय करतो?
स्वतःला आणि लोकांना घाबरवून सोडतो. परंतु या जीवाची या वासनांमधून सुटका होते. या शरीराला छळण्याची जी वासनांची प्रवृत्ती आहे ती नष्ट होऊन जाते. मागे म्हटलं होतं आपण की काय होतं? प्रमोशन होतं. प्रमोशन याच जन्मात राहिलं तर पुन्हा 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 त्या वासना येऊन येऊन डिमोशन होतं. आणि मग दुसरा जन्म मिळाल्यानंतर काय होतं? मध्ये थोडीशी गॅप पडल्यामुळे चान्स असतो सुधारायला. म्हणून काय आहे की कितीही ते मृत वगैरे आपल्याला वाटत असलं तरी ते शम आहे. शम म्हणजे कोणतीही गोष्ट आम्हाला कशीही दिसू दे पण ती शुभ आहे आमच्यासाठी. आणि ती शुभ हो. आम्हाला हा जो मित्र म्हणजे सूर्य आम्हाला शुभ हो. म्हणजे काय? आम्ही आता अभ्यास करणार आहोत, आम्ही उपासना करणार आहोत, आम्ही साधना करणार आहोत. गुरुकुलातला हा विषय आहे बरं का. आम्ही साधना करणार आहोत. मग आम्हाला या सूर्याने जर तापवलं, तिथे काय फॅन लावून AC लावून बसायचं नसतं आश्रमात. त्या सूर्याने जर आम्हाला अनुकूल केलं, खूप तापला नाही तो, आणि आम्हाला अभ्यास करायला प्रवृत्त केलं तर बरं होईल. वरुणः शं भवतु. वरुणसुद्धा आमच्यावर कृपा करो किंवा वरुणसुद्धा आम्हाला शुभ हो. आर्यमानः शं भवतु. आम्हाला आर्यमा सुद्धा शुभ लाभ करून देव. बृहस्पतीनः शं भवतु. बृहस्पती, इंद्र हे सुद्धा आम्हाला शुभच होऊ दे, आमच्यावर कृपा करोत. उरुक्रमः विष्णुः न शं भवतु. म्हणजे त्रिविक्रम विष्णू आम्हाला कल्याणप्रदरो, आमच्यावर कृपा करो. ब्रह्मणे नमः. ब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. वायोः ते नमः. वायूला आम्ही नमस्कार करतो. त्वम एव प्रत्यक्षं ब्रह्म असि. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, वायूला म्हणतायत. त्वाम एव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामी. तुलाच केवळ आम्ही ब्रह्म मानतो, बाकी कुणालाही मानत नाही. त्याचं कारण आमच्या प्राणांमुळेच तर आम्ही जिवंत आहोत. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राण इतकं छान कार्य करतात. म्हणून ते सगळं जर अनुकूल असेल तर आम्ही ही जी आत्मज्ञानाची उपासना आहे ही करू शकू. ऋतं वदिष्यामी. तुलाच आम्ही परमसत्य मानतो. सत्यम वदिष्यामी. तुलाच आम्ही सत्य मानतो. तत् नाम अवतू. अवतू म्हणजे रक्षण करो. माझं रक्षण करो. तत् वक्तारम अवतू. वक्त्यांचं रक्षण करो. व वक्त्यांचं म्हणजे काय? वक्त्यांचं म्हणजे आचार्य स्वतःसुद्धा म्हणतायत आणि मुलंसुद्धा म्हणतायत ही प्रार्थना की अरे बाबा, तुझ्या बाबतीत गुरु म्हणजे कोण, कुठला श्रेष्ठ वगैरे कोणी नाही आहे. कोणी नाही, तो कोणी ग्रेट नाही आहे. फक्त तू काय कर, तू आमच्यावर प्रसन्न हो आणि वक्त्यांचं सुद्धा रक्षण कर. म्हणजे काय माहिती का? प्राणाला सांगतायत ना
वक्त्यांचं रक्षण कर हे प्राणाला सांगतायत. मग वक्त्यांचं रक्षण म्हणजे गुरु जे बोलणार आहेत त्या गुरूंचं तू रक्षण कर. याच्यात अर्थ बरेच आहेत. गुरूंचं रक्षण कर म्हणजे काय, तर हे सगळं ज्ञान आम्हाला प्राप्त होईपर्यंत गुरूंची तब्येत ठीकठाक असू दे, एकदम उत्तम असू दे, गुरूंची बुद्धी चांगली असू दे, गुरु म्हातारे व्हायला नको, गुरूंचं विस्मरण व्हायला नको, सगळं अगदी छान असू दे. जे वक्ते आहेत त्यांच्या तोंडून चुकीचं जायला नको, अशा रीतीने तू रक्षण कर. तब्येतीच्या दृष्टीने. आणि गुरु वक्त्याचं रक्षण कर ह्याचा अर्थ त्या वक्त्याने जे बोललेलं आहे, वक्ता जे बोलतो त्याच्यामुळे इतरांचं कल्याणच होऊ दे. कुणाचंही नुकसान होता कामा नये, अशा रीतीने त्या वक्त्याच्या वाणीचं तू रक्षण कर, असं गुरु स्वतःसुद्धा सांगतायत, प्रार्थना करतायत. आणि शिष्यसुद्धा ही प्रार्थना करतायत. काहीही त्या गुरुच्या वाणीतून चुकीचं जायला नको. अवतु माम, माझे रक्षण करो. अवतु वक्तारम, वक्त्याचं रक्षण करो. ओम शांती शांती शांती. 3 वेळा शांती म्हटलेलं आहे. त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आधी भौतिक तापांची शांती होऊ दे, आधी दैविक तापांची शांती होऊ दे, आणि आध्यात्मिक तापांची शांती होऊ दे. म्हणून प्रत्येकाच्या स्मरण करून त्या तिघांच्याही पातळीवर सगळी शांती असली म्हणजेच आम्ही आत्मतत्वाची प्राप्त करण्याची गोष्ट करू शकू ना, असं आहे. म्हणजे इथे ते निसर्ग शक्तींना सांगतायत, प्राणाला सांगतायत, सगळं ठीक आहे, सूर्याला सांगतायत. म्हणण्याचा उद्देश काय आहे त्यांचा, एक जी विश्वाला चालवणारी शक्ती आहे ते शक्तीला, त्या दिव्य शक्तीलाच ते, त्या दिव्य शक्तीचीच ते उपासना करतायत, प्रार्थना करतायत. रामकृष्ण अशा देवता नव्हत्याच त्या काळात. दिव्य शक्ती आहे, तिला शरण जाण्याचीच उपासना लोक करत असत. संपूर्ण विश्वाच्या मागे कार्य करणाऱ्या या ज्या दिव्य शक्ती आहेत, सूर्यासारख्या, वायूसारख्या, वायू म्हणजे प्राण, ह्या दिव्य शक्ती म्हणजेच भगवंत, बाकी काही नाही. आणि ह्या ज्या सूर्य किंवा वायू या ज्या शक्ती आहेत, याच त्या शक्तीचं, विश्वाला चालवणाऱ्या शक्तीचं प्रतिनिधित्व करतात. ते लीडर आहेत, म्हणून त्यांची नावं घेतलेली आहेत. सूर्य एक इतकं महत्त्वाचं कार्य करतो म्हणून सूर्याची आठवण केलेली आहे. सूर्य ही जीवन शक्तीच आहे. सूर्य आकाशात आला की, सूर्य म्हणजे काय आहे, तर सूर्य म्हणजे आपल्या जीवनाचा प्राणच आहे खरं म्हणजे.
संपूर्ण दिवसाचं रक्षण करणारा म्हणजे सूर्य. रक्षण म्हणजे काय करतो तो? प्रत्येकाची प्रेरक शक्ती वाढवतो. संपूर्ण मनुष्यानं आवेशाने उत्साहाने काम करत असतो दिवसात. संध्याकाळ रात्र होऊ लागल्यावर मनुष्य थकतो, कारण तेव्हा सूर्याची शक्ती कमी झालेली असते. वरुण काय करतो? अपान आणि प्राणशक्तींचं नियमन करतो. अर्यमा ही जी देवता आहे ती सूर्य आणि नेत्र यांची देवता आहे. आता ही आपली जी प्रेरक शक्ती आहे ती सूर्याशी एकरूप होते, तेव्हा त्या शक्तीला अर्यमा म्हणतात. आपल्याला प्रेरणा निर्माण होते ना दिवसा खूप कार्य करण्याची. ती जी प्रेरणेची शक्ती आहे ती सूर्याशी जेव्हा एकरूप होते, सूर्याशी एकरूप झालं की आपल्यातली ऊर्जा वाढते आणि आपण पटापट काम करायला लागतो. ज्यावेळी ती सूर्याशी एकरूप होते त्यावेळी त्या शक्तीला अर्यमा म्हणतात. जर सूर्य जर अस्तित्वात नसला तर सगळ्या घटना आपल्या डोळ्यांना जे दिसत आहेत, डोळे प्रकाशित करतात असं वाटतं. माझे डोळे सगळं प्रकाशित करतायत, मला दिसते असं वाटतं आपल्याला. मला वगैरे काही दिसत नसतं. ती सूर्याची शक्ती असते तिथे, आणि सूर्याची शक्ती चंद्रामध्ये आहे. शेवटी ज्ञानेंद्रिय ही इंद्रिय आहेत, जड आहेत. ती कुठल्या तरी दिव्य प्रकाशाच्या माध्यमातच कार्य करू शकतात. अगदी म्हणजे आपण जरी सूक्ष्मदर्शक यंत्र जरी घेतलं आणि त्या अंधाऱ्या खोलीत नेऊन ठेवलं तर त्या सूक्ष्मदर्शक यंत्रातनं काही दिसत नाही. तर सूक्ष्मदर्शक यंत्रातून सुद्धा दिसायसाठी आपल्याला काय करावं लागतं? प्रकाशातच ते आणावं लागतं ना. प्रकाशाच्या माध्यमात डोळे कार्य करू शकतात. अंधार गुडूप आहे आणि काहीतरी आपल्याला दिसावं असं आपल्याला वाटतंय तर ते दिसू शकत नाही. इंद्राला नमस्कार का केला आहे? तर जे मनुष्य पराक्रम करतो त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे त्याची देवता इंद्र आहे. आणि मग हे सामर्थ्य आपल्यातलं जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे, म्हणजे इंद्राला समर्पित होणं आहे. बृहस्पती ही बुद्धीची देवता आहे, ज्ञान नियंत्रण करणारी देवता. अशा प्रकारे मित्र, अरुण, अर्यमा, इंद्र, बृहस्पती या सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही आमच्यावर कृपा करा.
सगळ्या आमच्या शरीरातले जे 5 प्रकारचे प्राण आहेत, ते 5 प्रकारचे प्राणसुद्धा एवढे विशिष्ट कार्य करतात. त्याच्यामुळे शरीर स्वास्थ्य आहे आणि म्हणून आम्ही हे तत्त्वज्ञान प्राप्त करू शकतो आहे. आणि म्हणून सगळे हे जे वायू आहेत 5 प्रकारचे, त्यांना खरोखरी प्रणाम, कारण ते व्यवस्थित कार्यरत आहेत. प्रार्थनेचं एक वैशिष्ट्य आहे की आत्मतत्वालाच ही प्रार्थना केलेली आहे. शक्ती म्हणजे काय? आत्मतत्वच. ते जे ब्रह्मा म्हटलेलं आहे, ते सुद्धा ते आत्मतत्वच म्हणायचं आहे. वायू म्हणजे आपल्या सगळ्या जीवनाची अभिव्यक्तीच आहे. सगळ्या विश्वाला व्यापून आहे वायू. त्याच्यामुळे या प्रार्थनेचं महत्त्व अफाट आहे. तर अशी ही जी प्रार्थना केलेली आहे, त्याचं महत्त्व एवढंच आहे. आपण अशाच प्रकारे रोज प्रार्थना करू शकतो मनातून की सगळं आम्हाला अनुकूल ठेव. म्हणजे काय? आज त्या मानाने आम्हाला सगळं अनुकूलच आहे. आमचा देश स्वतंत्र आहे, आमच्या आजूबाजूला शांतता आहे, त्याच्यानंतर आम्हाला काय आहे? समृद्धी आहे पूर्वीच्या मानाने सगळ्या गोष्टींची. आमचं आरोग्य पहिल्याच्या मानाने चांगलं आहे, पण ते व्यवस्थित राहू दे. आमचे प्राण व्यवस्थित चालवत. हे जर ज्ञान आम्हाला घ्यायचं असेल तर आमची बुद्धीसुद्धा व्यवस्थित कार्य करो. म्हणजे काय? तर आम्हाला स्मरणशक्ती चांगली राहू दे. त्याचप्रमाणे बुद्धीनी कार्यसुद्धा सखोल करता येऊ देत आम्हाला. मन आमचं अतिशय शुद्ध राहू दे, पवित्र राहू दे. मनाला कोणताही वाईट विचार शिवू देऊ नकोस.
आणि ही प्रार्थना जरी साधी सोपी वाटत असली तरी हे मागितल्याशिवाय होत नाही. मन लावून हे रोज मागायला पाहिजे. त्याचं कारण आहे, गीतेच्या वेळी हा अनुभव आलेला आहे मला. काळ तो अत्यंत कठीण होता, तरीही गीतेचे 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. एकदा प्रार्थना करून चालत नाही, तर मनापासून ती रोज करावी लागते. प्रार्थना हे काम नव्हे. नुसतं अतिशय भक्तिभावाने नुसतं वक्रतुंड महाकाय म्हटलं तरी सुद्धा त्या भगवंताला आपण आपल्या कर्मामध्ये ओढलेलं असतं. काय आहे, भगवंत सगळ्यांचीच काळजी घेतो, पण अणुरेणू अतिशय सूक्ष्म आहेत. ते अणुरेणू भगवंताच्या कृपेचे अणुरेणू आपल्या दिशेने आपण वळवून घेण्यासाठी ही प्रार्थना करायची आहे. आपल्या दिशेने ते अणुरेणू वळले पाहिजेत. आणि मग एकदा का आपल्याला सवय झाली आणि प्रार्थना ज्याच्याप्रमाणे एकदा जेवून चालत नाही, दिवसातनंच आम्हाला 2-3 वेळा लागतं जेवाय खायला, ती गरज आहे आमची. त्याच्याप्रमाणे प्रार्थनेची सुद्धा गरज आहे आम्हाला. रोज प्रार्थना म्हटली गेली पाहिजे. आणि म्हणून शक्यतो रोज प्रार्थनेच्या वेळात आपण इथे आलं पाहिजे. म्हणजे हा अभ्यास पूर्ण करण्याची ज्यांची इच्छा असेल ते ती प्रार्थना करून ती इच्छा पूर्ण करू शकतील. इथे हा पहिल्या अध्यायाचा पहिला भाग संपलेला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.